स्वामी समर्थ दोस्त. तर आज मी बनवलेले मोदक बनवले, खूप छान मोदक झालेले ते माझे. आणि हे मोदक मी बनवलेले एकदम हेल्दी आणि टेस्टी मोदक बनवले. आणि हे बनवलेले आहेत मी खजूरपासनं, काही ड्रायफ्रूटपासनं मस्तपैकी झालेले, खूप छान टेस्ट झालेले. तुम्हीही नक्की ट्राय करा. चला मग. आणि हे एकदम कमी आपल्या घरच्या वस्तूंपासून तयार करून घेतलेले मोदक आहेत, जे एकदम छान. आणि बाप्पा आलेले आहेत तर मोदक तर करणं गरजेचं आहे, करायलाच पाहिजे मोदक. बाप्पाच्या आवडीचे मोदक आहेत. तर मग चला मग बघूया हे मोदक कसे बनवायचे ते. आणि खूप सोप्या आणि सरळ पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग बघूया. आणि आपल्या घरच्या वस्तूंपासूनच बनवायची. इथं मी खजूर घेतलेली, ही अर्धा किलो खजूर आहे. जी एकदम मऊसर खजूर येते ना, ती घ्यायची आहे. ही जवळजवळ मी अर्धा किलो खजूर घेतलेली आहे. ही आता पाकिटातनं व्यवस्थित आपण काढून घ्यायची. आणि त्यानंतर मग त्याच्यातले बिया आणि जे काही असे बिया वगैरे ते सगळं काढून घ्यायचं आहे. आणि मस्त. आणि खजूर आहे ना, एकदम मऊ खजूर असते ही, लगेच खजूरच्या बिया निघून जाते, जास्त त्रास होत नाही. अगदी 5 ते 10 मिनटात खजूर तयार करून आपण ते बी काढून घेऊ शकतो. आणि खूप छान तयार होतात. खूप सुंदर मोदक तयार होत आहे. बघा, या पद्धतीने आपण ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत. बघा, मी तुम्हाला काढून दाखवते अगदी. हे बघा किती सोप्या पद्धतीने मी काढून घेते मोदक. आपले हे खजूरमधून बी जास्त वेळ लागत नाही. एकदम आपल्याला थोडंसं प्रेस करावं लागतं, लगेच बी बाहेर निघून येते आणि ती बी काढून घ्यायची असते. अगदी एकदम सोप्या पद्धतीने, जास्त वेळ लागत नाही. 5 ते 10 मिनटात आपली ही बी काढून मोकळी होईल. चला मग मी आता हे सगळे बी काढून घेते आणि मग नंतर मग तुम्हाला दाखवते की पुढं काय करायचं आहे. पुढंही अगदी सोपी पद्धत आहे, काही जास्त कठीण नाही आहे. एकदम सोप्या पद्धतीने मोदक आपण तयार करायचे आहेत. तर हे बघा, इथं मी आता हे सगळे काढून घेतलेले आहेत. आणि आता मी हे एक साईडला ठेवेल. आणि त्यानंतर मग मी इथं गॅस पेटवला. गॅसवर मी पॅन ठेवला. पॅनमध्ये मी नॉर्मल 1 चमच तूप टाकेल. आणि तूपमध्ये आधी ना शेंगदाणे बिगर तुपाचे भाजून घ्यायचे मस्तपैकी. शेंगदाणे मी हे थोडेसेच घेतलेले, जवळजवळ अर्धा वाटीला बी कमी शेंगदाणे घेतलेले आहेत. अगदी थोडेसे घ्यायचे, जास्त नाही घ्यायचे. अगर तुम्हाला शेंगदाणे नाही टाकायचे तर तुम्ही नाही बी टाकले तरी चालते, पण शेंगदाणे टाकून पण एकदम टेस्ट छान येते. तुम्ही थोडेसे टाकून बघा. तर हे मी अगदी थोडेसे शेंगदाणे घेतलेले, तुम्ही बघू शकता. आता हे माझे शेंगदाणे मस्तपैकी मी आता हे भाजून घेते. वाटलं तुम्ही शेंगदाण्याचं साड काढू शकता, नाही काढलं तरीही चालते, पण मी हे सालीसहित मोदकमध्ये टाकणार आहे, कारण की सालच्या सहित खूप छान लागतात मोदक. तर हे बघा, इथं माझे शेंगदाणे तयार आहेत. आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते, तुम्हाला दाखवते. आणि त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी परत पॅन ठेवलं. त्याच पॅनमध्ये आता आपण बाकीच्या वस्तू आहेत त्या करून घेऊ. थोडे भाजून घ्यायचे, ते जास्त नाही भाजायचे. आता मी इथं थोडंसं तूप टाकलं. त्याच्यानंतर मग काजू टाकायचे. काजू हे चांगले भाजून घ्यायचे. आता बघा, माझं पॅन चांगलं गरम झालेलं आहे, म्हणून जास्त वेळ भाजायला वेळ लागणार नाही, पटापट भाजले जातील. तर ते आपण आता काजू भाजून घेऊ. आणि काजू पण मग नंतर एक साईडला काढून घेऊ. बघा, हे मस्तपैकी बघू शकता तुम्ही. जास्त कलर चेंज नाही होऊ द्यायचं, थोडंसं कच्चं पण कमी करून घ्यायचं आहे. आणि ते भाजून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मग ते बी आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. हे बघा, या पद्धतीने. आता हे बघा, हे माझे मस्तपैकी झालेले आहे, ते पण मी एका डिशमध्ये काढून घेते. आणि त्यानंतर मी परत थोडंसं तूप टाकून बदाम भाजून घेईल. हे बघा, ह्या पद्धतीने. तर मग मी परत थोडंसं तूप टाकलं आणि बदाम इथे भाजून घेईल. बदामी चांगले भाजून घ्यायचे. हे बघा, ह्या पद्धतीने मस्तपैकी भाजून घ्यायचे. खूप छान लागतात हे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. खूप हेल्दी. आणि अगर पोरं काजू बदाम खात नसतील ना, तर बाप्पाच्या नावाने खाऊ घाला, चांगलं
नक्की पोरं खातील आणि मस्तपैकी लागतात. आणि बाप्पा आलेले तर मोदक करणं तर घरचे करायलाच पाहिजे. खूप छान मोदक लागतात. बाप्पालाही नक्की आवडतील. आपले बाप्पा आहेत, बाप्पाला तर मोदक हर प्रकारचे आवडतात. तर चला मग आता मी माझे हे पण भाजले गेलेले आहेत, हे पण मी आता एका डिशमध्ये काढून घेते. आणि त्यानंतर मग त्याच्यात आपण परत थोडंसं तूप टाकूया. आणि त्यानंतर आता मी इथं काजू, बदाम आणि मखाने घेतलेले. अजून तुम्ही ड्रायफ्रूट वापरू बी शकता. त्याच्यात तुम्ही पिस्ता टाकू शकता, अक्रोड टाकू शकता. पाहिजे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते टाकू शकता. तुम्हाला जेवढे ड्रायफ्रूट तुम्हाला वापरायचे तेवढे तुम्ही ड्रायफ्रूट वापरू शकता, काही हरकत नाही आहे. आता इथं मी जेवढे आहेत तेवढे मी एवढेच वापरते. हे बघा, हे मखाने पण आता मस्तपैकी भाजून घेतलेले, तेही मस्तपैकी भाजून घ्यायचे आणि ते बी आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हे बघा मस्तपैकी, हे बघा मखाने तर लगेच भाजले जातात, तुम्हाला तर माहिती जे खूप छान भाजले जातात मखाने बी. हे बघा इथं मखाने चेक करून घेत जा, खराब वगैरे असते तर ते काढून घे जा. आणि हे सगळे मी अर्धा वाटी घेतलेलं आहे. सगळे मखाने, काजू, बदाम सगळे अर्धा वाटी आहे. फक्त अर्ध्या वाटीला कमी मी शेंगदाणे घेतलेले. हे माझं प्रमाण आहे. अर्धा किलो खजूर आहे, अर्धा वाटी मखाने, अर्धा वाटी काजू बदाम आहे आणि थोडेसे शेंगदाणे. त्यानंतर हे माझ्याजवळ टरबूजच्या बिया आहेत, त्या पण मी अर्धा वाटी घेतल्या, त्याही भाजून घ्यायच्या आहेत. त्याही भाजून घ्यायच्या आहेत. त्याच्यात मी तूप नाही टाकलेलं आहे, बिगर तुपाच्या भाजते. बिया ज्या आहेत ते बिगर तुपाच्या भाजायच्या आहेत, तर तूप नाही टाकायचं. हे पण मस्तपैकी आता भाजून घ्यायचे. हे बघा इथं बी हे पण मस्तपैकी भाजले गेलेले. हे लगेच ना चांगले भाजले गेले का उडायला लागतात. जसं आपण तीळ भाजल्यावरती फुट्ट्यानं बाहेर हे बाहेर उधळते, तशी हे पण होतात. तर तुम्ही व्यवस्थित भाजा, कमी गॅसवर भाजा, कारण की गॅस आपलं ऑलरेडी गरम. तर आता हे पण माझं भाजलं गेलेलं आहे. हे पण मी आता एका पॅनमध्ये काढून घेते. हे बघा इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यात शेंगदाणे, त्यानंतर मखाने, नंतर मग काजू बदाम आणि हे काजू बदाम हे सगळं टाकून आपण मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. हे बघा मी मिक्सरमधून मस्तपैकी बारीक करून घेतलेलं आहे. हे बघा थोडंसं याच्यात जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही आहे, पण मग थोडंसं बारीक करून घ्यायचं. अगर जास्त जाड वाटत असेल तर तुम्ही डबल फेरे मारून करू शकता. त्यानंतर इथं मी एक पॅन ठेवलं, त्याच्यात मी आता थोडंसं तूप टाकेन. वाटलं तर तुम्ही जास्तही तूप टाकू शकता, पण मग नंतर आपल्याला लागेल तर आपण नंतर टाकू शकतो. तरी इथं मी 2 चम्मच तूप घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग तूप चांगलं गरम झालं का, गरम झाल्यावर तिथं आपण खजूर ॲड करूया. हे बघा मी आता खजूर टाकते. जे आपण बिया वगैरे काढून साईडला ठेवलं होतं ते खजूर टाकूया. आणि खजूर चांगलं हे करून घेऊया, मिक्स करून घेऊ आणि ते चांगलं मेल्ट होऊ द्यायचं. आणि खजूर आहे ना आपोआप मेल्ट व्हायला लागतं. जसं आपण तूप गूळ जसं पाणी सोडतं तसं खजूर पण असतं, तेही लगेच पाणी सोडायला लागतं आणि ते मेल्ट व्हायला लागतं. हे बघा गोळा व्हायला लागलेलं आहे आता हे खजूर. हे बघा ह्या पद्धतीने मस्तपैकी गोळा व्हायला लागलेलं आहे. आणि ह्या कंडिशनमध्ये जेव्हा खजूर गोळा व्हायला लागलं तेव्हा आपण ते जे काजू बदामचं पावडर करून ठेवलेली ते टाकायची. आणि एकदम टाकायची नाही, थोडी थोडी करून टाकायची. हे बघा ह्या पद्धतीने मी आधी अर्धी टाकली आणि अर्धी राहू दिलेली आहे. आता ही चांगली मिक्स करून घेईल. त्यानंतर मग जी बाकीची अर्धी राहिलेली ती टाकून घेऊ. हे बघा
आता ही टाकले, हे बघा ही चांगली मिक्स करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी मिक्स होते. आता हे बघा ह्या पद्धतीने मस्तपैकी हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं. आणि जे राहिलेलं आपलं बाकीचं अर्धं आहे ते पण मी आता इथं टाकून घेतलेलं आहे सगळं. आणि नंतर मग हे पण आता त्याच्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता माझं पॅन थोडं छोटं झालं कारण की पण मग बरोबर होतं. आता हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि माझा गॅस एकदम मिडियम गॅसवर मी गरम करते. एकदम कमी गॅस ठेवलेला आहे, जास्त गरम नाही आहे. हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी किती छान मग मिक्स होऊन गेलेलं आहे बघा. खजूरमध्ये एकदम मस्तपैकी हे सगळं मिक्स होऊन जातं, काही हे होत नाही. आणि अर्धा किलो मी पूर्ण. आणि नंतर मग हे जे आपले टरबूजच्या बिया होत्या त्याही आता आपण त्याच्यात टाकून देऊया आणि नंतर मग मिक्स करून घेऊ. हे बघा ह्या पद्धतीने तेही सगळं मस्तपैकी मिक्स करून घेऊया. हे बघा मस्तपैकी हे बघा खूप छान झालेलं आहे हे. हे बघा मस्तपैकी किती छान मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे व्यवस्थित चांगलं सगळं मिक्स होऊन गेलेलं आहे. त्यानंतर वाटलं तर तुम्ही तूप ॲड करू शकता थोडंसं. मी आता इथं थोडंसं तूप टाकते, थोडंसं टाकलं. आणि तूप टाकून परत आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ. आणि तुम्हाला जास्त कोरड वाटत असेल ना तर मग जे तुम्ही अर्धी नंतर टाकलं ना ते टाकू नका. हे बघा इथं मग मस्तपैकी आता तूप टाकून बी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा मस्तपैकी झालेलं आहे की नाही मिक्स. हे बघा ह्या पद्धतीने हे मस्तपैकी मिक्स करून घेईल. हे बघा या पद्धतीने मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा हे आता मस्तपैकी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग मी हे 15 ते 20 मिनटं हे झाकून ठेवून देईल. आणि नंतर गॅस बंद केला आणि हे झाकून ठेवून दिलं. हे आपण 15 ते 20 मिनटं असं झाकून ठेवून देऊ. आणि त्यानंतर मग मोदक करायला घेऊया. आता इथं माझे 15 ते 20 मिनटं होऊन गेलेले आहेत आणि मी हे मोदक करायला घेते. होऊन गेलेलं आहे. आता हे ना हाताने चांगलं चोळून घ्यायचं आहे. थोडंसं गरम लागेल तर जास्त गरम असेल तर तुम्ही थांबून घ्या. पण मग अगर थोडंसं कमी गरम असेल तर हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आणि त्यानंतर हाताने मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग आपण मोदक करायला घेऊ. हे बघा ह्या पद्धतीने मी जसं तुम्हाला दाखवते ना ह्या पद्धतीने मस्तपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर मी हे साचा घेतलेला आहे माझा मोदक करायचा आणि त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. पहिले जे एकचदा तेल लावायची गरज येते, नंतर तेल लावायची गरज नाही येत. हे बघा ह्या पद्धतीने. आणि याच्यात मग हे आता मी साच्यामध्ये टाकेल. हे बघा ह्या पद्धतीने. आणि दोघं साईडला टाकेल. आणि व्यवस्थित तुम्ही टाका ते म्हणजे साचा आकार चांगला येईल एकदम व्यवस्थित. हे बघा ह्या पद्धतीने जसं मी तुम्हाला दाखवते ना ह्या पद्धतीने मस्तपैकी तुम्ही ते साच्यामध्ये व्यवस्थित भरा म्हणजे तुमचे मोदक चांगले येतील. आणि प्रेस चांगलं करायचं आणि नंतर मग एक्स्ट्राचं जे बी असेल ते काढून घ्यायचं. हे बघा एक्स्ट्राचं जेवढं असलं ना तेवढं सगळं काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग हे बघा ह्या पद्धतीने हे बघा आपले झाले की मोदक तयार आहे. हे बघा किती छान आकार तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान आकार झालेला आहे. हे बघा हे खूप छान आकार झालेला आहे. आणि त्यानंतर मी एका डिशमध्ये काढून घेते. आता ह्याच पद्धतीने मी सगळे तुम्हाला मोदक करून दाखवते. परत करून दाखवते. बघा ह्या पद्धतीने मोदक असं ठेवायचं याच्यात. आणि त्यानंतर मग हे बघा ह्या पद्धतीने लावायचं आणि प्रेस करायचं. आणि जे एक्स्ट्राचं हे बघा माझ्या हात चिकट झाले ना
ते उडलं माझ्या हातातनं. तर हे बघा, हे मस्तपैकी प्रेस करायचं चांगलं आणि प्रेस करून मग एक्स्ट्राचं जे बी असं ते काढून घ्यायचं आणि नंतर साचा ओपन करायचा आणि आपला मोदक तयार आहे. हे बघा, या पद्धतीने खूप छान मोदक तयार झालेले आहेत. हे बघा, या पद्धतीने खूप सुंदर मोदक आहे झालेले. ते मी तुम्हाला परत एकदा करून दाखवते. हे बघा, या पद्धतीने माझे हे अर्धा किलोमध्ये जवळजवळ भरपूर मोदक झाले. खूप भरपूर मोदक झालेले आहेत. तुम्ही अगर अर्धा किलोचे नसेल करायचं तर तुम्ही वाटीचा उपाय करू शकता. वाटीभर खजूर घ्यायचं आणि अर्धा वाटी बाकी साहित्य घेऊ शकता. ते प्रमाण तुम्ही करू शकता. हे मी किलोवर घेतलं. अर्धा किलो माझा खजूर होतं आणि अर्धा वाटी मी सगळं घेतलेलं होतं. तर तुम्ही 1 वाटी घ्यायचं खजूर आणि त्या हिशोबाने थोडं काजू बदाम वगैरे तुम्ही टाकू शकता. जसं 1 वाटी खजूर असलं तर अर्धा वाटीला थोडं कमी बाकी साहित्य तुम्ही घेऊ शकता. हे बघा, ह्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. हे बघा, खूप छान झाले मोदक, खूप सुंदर आणि असे पटापट तयार होत आहेत ना. आणि एक गोष्ट जोपर्यंत ते गरम आहे ना, म्हणजे कोमट आहे ना, तोपर्यंत पटापट तुम्ही करून घ्या. जास्त थंड झालं का होतात पण थोडेसे जड जातात मस्तपैकी. हे बघा, तसे थंड झाल्यावर पण खूप छान मोदक येतात. पण मग थोडंसं प्रेस करावं लागतं जास्त. हे बघा, ह्या पद्धतीने हे बघा, चांगलं प्रेस करायचं म्हणजे तो आकार व्यवस्थित आणि एक्स्ट्राचं जे बी असलं ते सगळं काढून घ्यायचं. आणि हा आपला मोदक तयार आहे. बघितलं तुम्ही किती छान मोदक झालेले आहेत. माझे खूप सुंदर मोदक झाले आणि आता इतके पटापट येत आहेत ना, खूप म्हणजे माझे पटापट तयार होत आहेत मोदक. हे बघा, मधून मी हे सगळं प्रेस करते आणि सगळं मिक्स करून घेते आणि तुम्ही पण तसंच करत जा. मध्ये मिक्स करून घ्यायचं, प्रेस करायचं चांगलं आणि हे अशा पद्धतीने मोदक आपण तयार करायचे. हे बघा, तुम्ही बघू शकता खूप छान मोदक झालेले आहेत. मला तो खूप आवडत आहे आणि करायलाही खूप सोपे सरळ आहे, काहीही कठीण नाही आहे. आणि बाप्पा आलेले आहेत आपल्या घरी तर मोदक करा, नक्की तुम्ही ट्राय करा, बाप्पासाठी करा. बाप्पाच्या आवडीचे मोदक आहे हे, नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि ट्राय करणार तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. हे बघा, या पद्धतीने माझे मोदक सगळे तयार आहेत. हे बघा, किती छान मोदक झाले. एवढे मोदक झाले माझे अर्धा किलोमध्ये माझे एवढे मोदक झाले. खूप मोदक झाले. हे बघा, तुम्ही बघू शकता. मी एक तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, आतमध्ये पण किती एकदम भरीम मोदक आलेले आणि टेस्टला बी एक नंबर आहे. खूप छान आले. तुम्ही बी तुमच्या घरी बाप्पा आले असतील तर नक्की तुम्ही करून बघा बाप्पांसाठी हे मोदक आणि तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा, खूप छान मोदक झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडले असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अजून कोणत्या प्रकारचे मोदक तुम्हाला बघायचे तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि माझे चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.